मी महेश तुपे तुमच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर चालू असलेल्या योजनेची माहिती घेऊन आलेलो आहे. ग्रामपंचायत आता सध्या चालू आहे जलतारा योजना. ह्या योजनेसाठी 5,000 रुपये अनुदान आहे व ह्या योजनेच्या अटी शर्ती व हा अर्ज कुठे भरावायचा हा सर्व माहिती घेऊन मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे व तो व्हिडिओ पूर्णपणे पहा. हा आहे पंचायत समितीमध्ये चालू असलेला जलतारा अर्जाचा नमुना. ह्या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे. हा आहे अर्ज. ह्या अर्जाचे नाव आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यासाठी करावयाचा अर्ज म्हणजे जलतारा अर्जाचा नमुना. ह्यासाठी 5,000 रुपये अनुदान आहे. हा कसा भरायचा? ह्यामध्ये गट नंबर टाकायचा, गावाचे नाव टाकायचे, मोजे म्हणजे गावाचे नाव, इतर नाव टाकायचे, राहणार टाकायचे, तालुका टाकायचा, जिल्हा तर ऑलरेडी आलेला आहे आपला सातारा आहे त्यामुळे, प्रवर्ग टाकायचा, गट नंबर टाकायचा, मोजे म्हणजे राहणार कुठले टाकायचे, इथे दिनांक टाकायचे. त्यानंतर अर्जदाराचा अंगठा घ्यायचा. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव घ्यायचे, स्थळ म्हणजे स्थळ टाकायचे, गाव टाकायचे आपले, इथं दिनांक टाकायचे, कोणत्या तारखेला जमा करणार आहे ते. त्यानंतर शिफारस हे काय नाही. त्यानंतर इथे लाभार्थी निवड केल्याबाबतचा ग्रामपंचायतचा ठराव म्हणजे हा ग्रामपंचायतमधून ठराव घ्यायचा. हा मेन कागद आहे. हा ग्रामपंचायतमध्ये भेटला जाईल. ग्रामपंचायतमध्ये ठराव करून हा ठराव भेटेल विथ 7/12 लागेल, 8चा उतारा लागेल, आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड लागेल, जॉब कार्ड एक लागेल. जॉब कार्ड म्हणजे रोजगार हमीचे पुस्तक, लाभ न घेतल्याबाबतचा स्वघोषणापत्र एक, ते काय बाहेर मिळून जाईल झेरॉक्समध्ये. एवढे डॉक्युमेंट लागतील. आता 8 त्यासाठी 8ची आणि हा अर्ज करण्यासाठी जमिनीची अट आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कमीत कमी 1 एकर लागते आणि जास्तीत जास्त 5 एकराच्या आतमध्ये लागते. हे जमिनीची अट आहे. आणि हा अर्ज व हेच दिलेले सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करा. त्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल तुमचे प्रकरण मंजूर झाले का नाही ते. व तुम्हाला हा अर्ज कुठे आणण्यासाठी जाण्याची गरज नाही. हा अर्ज खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हा अर्ज फक्त पूर्णपणे भरून व सर्व डॉक्युमेंट जोडून हा फक्त तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे. व अशाच ग्रामपंचायत योजना, पंचायत समिती योजना व झेडपी योजनांची घरबसल्या माहिती मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवनवीन माहिती ह्या चॅनलवर मिळून जाईल.